मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झालेला आहे। ज्या 3 मजली इमारतीत दुर्घटना घडली आहे तिच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखला असल्याचं समोर आलंय। वरच्या 2 मजल्यांवरच्या बांधकामाची कोणतीही परवानगी नसल्याचं शहर अभियंत्यांनी स्पष्ट केलंय आणि या अनधिकृत बांधकामामुळे झालेल्या जीविताची आणि जीवितहानीची जबाबदारी महापालिका प्रशासन की कंत्राटदार घेणार असा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामध्ये आता ही सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात काय पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशनबद्दल काय असेल सर, हे गंभीर आहे ना सर। पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी। या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यासाठी ग्राउंड झिरो वर उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटकरे। गोपाळ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोची प्रशासकीय इमारत 3 दिवसापूर्वी कोसळली होती। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अजूनही बचाव कार्य युद्ध पातळीवर आहे। सलग 24 तास या ठिकाणी एनडीआरएफ त्याचबरोबर अग्निशमन दल बचाव कार्य करत आहेत। अजूनही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 8 जण अडकले असल्याची जी आहे शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की आता जे इमारतीचा जो मुख्य स्ट्रक्चर आहे, जो वरच्या 2 मजल्याचा, तो जेसीबी आणि पोकलॅंड मशीन लावून पाडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या इमारतीच्या बाजूला असलेला जो कचऱ्याचा जो ढीग आहे तो पण जेसीबी आणि पोकलॅंडने हटवण्याचं काम या ठिकाणी प्रशासन युद्ध पातळीवर करत आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे ही जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे, या इमारतीला पिंपरी चिंचवड महापालिकेने पूर्णत्वाचा दाखलाच दिला नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जेव्हा ही इमारत उभारण्यात आली होती फक्त तेव्हा या इमारतीच्या तळमजल्याला परवानगी देण्यात आली होती। मात्र तरी देखील या इमारतीवर अजून 2 मजले अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सुरक्षा भिंत देखील नसल्याने ही दुर्घटना घडली आहे। या ठिकाणी आतापर्यंत 15 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर एक मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। या प्रकरणात आता पिंपरी चिंचवड महापालिका चौकशी करेल असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र या प्रकरणाला दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो का ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गोपाल मोटकरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। दरम्यान महानगरपालिकेच्या दाखल्यावरून आता साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केलेत। वरचे 2 मजले नेमके कोणाच्या परवानगीने उभारले? पूर्णत्वाचा दाखला नसताना त्या मजल्यांवर कॅन्टीन कॉन्फरन्स रूम कशी सुरू झाली? त्या जागेवर कामगारांना काम करण्याची परवानगी कोणी दिली?